पाप जगी सांगू मी पुन्हा देवा तूच अंतर्यामी आहेस. अरे तुझ्यासारखे शिवाय या झाडाचं पान हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस. सुख करता तू आहेस. दुःख करता तू आहेस. साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतो वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा तारण्या या भक्त जनाना तुम्ही वागना अहो तारण्या या भक्त जनाना तुम्ही वागना वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा
या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवाच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? बाप्पा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची, आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि फोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या, अरे चळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही, पण तुला या आजान लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणातला बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा, अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे, म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा, अरे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचं लक्षात समजा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बाबा, अरे हे लेकरू तुला काय मागू मागतंय? की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया, त्या पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया.
पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली फक्त तेजाने धरणी या कुळ झाली फक्त तेजाने धरणी या कुळ झाली फक्त तेजाने धरणी या कुळ झाली बाबा अरे आज तुझा काय कोप आहे आज तुझ्या मनामध्ये नक्की रात्री तुझ्या या लेकरांवरती काय आहे ही धरणी माता आज कोरडी पडले व्याकुळ झाले कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे मृग नक्षत्र संपलं रोहिणीचं नक्षत्र संपलं खरी मजा पावसाची निघून गेली म्हणून बाप्पा अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुखावला आहे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तू असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला मात्र खाली पाड म्हणून म्हणायचंय हो सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली फक्त तेजाने धरणी व्याकुळ झाली फक्त तेजाने धरणी व्याकुळ झाली फक्त तेजाने धरणी व्याकुळ झाली हो रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली कधी नाही शेतकऱ्याची दया तुला तरी नाही शेतकऱ्याची दया तुला तरी नाही शेतकऱ्याची दया तुला हो शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया संकटाला तूच रे संहारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वारी हो साध खाली तेरणाला तुझी आधी माया साध खाली तेरणाला तुझी आधी माया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया हो मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया या गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय काय म्हणतो लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा
अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा आणि भैर तुझा हा न्यारा मग रोज उन्हाचा चढतोय पारा हा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा आता पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा व्याकुळ झाले तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा तुझीच ही नवलाई अरे तुझीच ही नवलाई अरे तुझीच ही नवलाई रागवनात गुरा ढोरणा नाही मुळी पाणी चारा रागवनात गुरा ढोरणा नाही मुळा पाणी चारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा 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 तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा भाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा संवाद निकाल झालेला आहे श्री गणा हे देवा श्री गणा हर्षिले तू या कर्मना तुझ्या आनंद उपकारा कसे फेडू मी लंबोदरा हे तुझ्या आनंद उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझ चालवितो या हृदयाच्या स्पंदना कसे भीड विलंबोदरा तुझ्या आनंद उपकारा कसे भीड विलंबोदरा तुझ चालवितो या हृदयाच्या स्पंदना श्रीगणा देवा श्रीगणा हर्षिले तू या
आहेस कोटी जीवांचा आनंद ना श्रीगणा हे देव श्रीगणा हरशी रे तुझ्या सर्वना हो साऱ्या जगामध्ये आहे तुला मान तुझ्या सत्य विना नाही हलणार रे पण तुझ्या सत्य विना नाही हलत रे पान तुझ्या सत्य विना नाही हलत रे पान कणाकणात तू भरला आणि भरून यावरला तुझ्या शिवाय न भागला चंद्र सूर्य नाही सरला तुझ्या कृपेचा दरवळ दोहा सुगंधना श्रीगणा हे देव श्रीगणा हरशी रे तुझ्या सर्वना तुझ्या आनंद उपकारा कसे फेडू मी रंगोदरा तुझ्या आनंद उपकारा कसे फेडू मी रंगोदरा तुझं चालवी तो या हृदयाच्या स्पंदना श्रीगणा हे देव श्रीगणा हरशी रे तुझ्या सर्वना श्रीगणा देव श्रीगणा हरशी रे तुझ्या सर्वना श्री गणा हे देवा श्री गणा आणि म्हणून 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली कधी एकदा असा गावाला जाईल कधी एकदा तुझी ती आरती बोलेन तुझ्यासाठी धरू वापेल कधी आणेन कधी तुझी ती गोचिरी मूर्ती बघेन विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय म्हणायचं आहे काय शाहीर तुमचंही लक्ष असावं म्हणून म्हणतोय आणि शाहीर महत्वाचा मुद्दा वेडी वाकडी असू द्या तोडकी मोडकी असू द्या लेखणी आमची स्वतःची आहे कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणा उगाच कुणाला हिथं मोठं करू नका शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात तुम्ही स्वतःला मोठं करा अजून माझ्या शुभेच्छा आहेत पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा गायकी तोडकी असू द्या मोडकी असू द्या पण माझी स्वतःची आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठे कमी पडायचा नाही आणि म्हणून विषय काय आपल्या गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का अहो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस पण या मनामध्ये आज काय लागलंय सांगा हो गणा अहो कोणाचे करू मी पूजन नाही सामोरी ती मुरमुर गोजिरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे
फुलली अगादी शुक्र चांदणी फुलली गाडी टकाकडी ती शुक्र चांदणी फुलली गाडी आल्या हर्षित लहरी पावसाच्या या सरी आल्या हर्षित लहरी पावसाच्या या सरी त्रिभुवनी सजली अवनी नयनी घालून रंजन सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन घालण्यावाला मोर पिसारा तुझी वाट पाहती कोण सुरात ही गाण कोकिळा तुझे गीत गाती कोण सुरात गान कोकिळा तुझे गीत गाती कोण सुरात गान कोकिळा तुझे गीत गाती तुझ्या स्वागतासाठी विणले तोरण मी हाती तुझ्या स्वागतासाठी विणले तोरण मी हाती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे नाव कुणाला निरंजन सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांग हो गणा आहो कुणाचे करू मी पूजन या ठिकाणी बक्षीस